शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय घेतलाय। कारावासासोबत त्यांना 25,000चा दंडही भरावा लागणार आहे। याचं कारण असं आहे 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी मुंबई येथील एका फ्लॅटची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात लपवल्याचं सिद्ध झालं। भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत 2017 साली तक्रार केली होती। या निर्णयाला कडू आता वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलंय। गाडगे महाराजांचा आदर्श सांगणाऱ्या आणि एक रुपया मागून निवडणूक लढणारे आणि जिंकणारे आणि लोकांची फसवणूक करणारे जे विद्यमान राज्यमंत्री साहेब आहे, त्यांनी आपल्या आमदारकी या पदाचा आणि राज्यमंत्री पदाचा त्वरित राजीनामा द्यावा। गुन्हा झाला आचरपूरला, तक्रार करणार आहे चांदूर बाजारचा आणि तक्रार झाली आशेगावला। ज्या ठाणेदारानं एका गरीब माणसाला 20,000 रुपये घेऊन लुबाडलं होतं, त्या ठाणेदाराला आम्ही थोडासा आमच्या पद्धतीनं सबक दिला होता, म्हणून त्यानं ते डाव काढला आणि आशेगावला त्यानं ते तक्रार घेऊन घेतली। दुसरा एक विरोधक पकडला, अशातून हे केस निर्माण केली। त्याच्यात 2 महिन्याची सजा आणि 25,000 रुपये दंड आम्हाला ठोठावला आहे। आम्ही वरच्या कोर्टात जाऊ, त्याच्यानं काही होणार नाही, मला आत्मविश्वास आहे। राज्यमंत्री असलेले बच्चू कडू जेलमध्ये का जाणार आहेत, त्यामागची कारणं काय आहेत, जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमात। 2014च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केलं। प्रतिज्ञापत्रात मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती देण्यात आली नाही। अमरावतीच्या चांदूर बाजारचे भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली। त्यानंतर 27 डिसेंबर 2017ला चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तब्बल 5 वर्षांनंतर चांदूर बाजार न्यायालयाचा बच्चू कडू विरोधात निकाल आलाय। शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंड भरावा लागणार आहे। आणि बातमी हिजाब वादासंदर्भातली आहे। कर्नाटकातल्या हिजाब वादाचे जोरदार पडसाद गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उमटतायत। राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झाली आहेत। मुस्लिम महिला मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्या आहेत। हिजाब दिन पाळण्याचं आवाहन केलं जात आहे। या सगळ्यामागे नेमकी काय मानसिकता आहे, महाराष्ट्राची माथी कोण भडकवतंय, जाणून घेऊयात यामागची कारणं या रिपोर्टमधून। कोण भडकवतंय महाराष्ट्रात माथी? कोण निर्माण करतंय धार्मिक तेढ? पहले हिजाब फिर किताबची भूमिका कशासाठी? कर्नाटकातल्या शाळा कॉलेजातल्या हिजाब वादाचं लोण आता महाराष्ट्रातही पसरलंय। कर्नाटकात विद्यार्थ्यांना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली। त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झाली आहेत। मालेगावात मुस्लिम महिलांनी 2दा मोठा मोर्चा काढला। शुक्रवारी मालेगावात हिजाब दिन पाळण्याचं आवाहन करण्यात आलं। पोलिसांनी वेळीच कडेकोट बंदोबस्त ठेवल्यानं इथं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। मात्र हिजाबच्या भूमिकेवर मुस्लिम संघटना ठाम आहेत कि हिजाब के ऊपर पाबंदी लाने की जो उन्होंने बात कही और ड्रेस कोड पहनकर आने के लिए जो मुतालबा रखा, तो हमको ये कतई मंजूर नहीं। हम हिजाब में रहने वाले मुस्लिम समाज के लोग हैं। हिजाब में रहना हमारा आईनी और दीनी हक है और इसके खिलाफ अगर कोई कानून बनाने की बात करेगा तो ये हमें कतई मंजूर नहीं। मालेगाव पाठोपाठ मुंबईच्या मीरा रोडमध्येही जोरदार निदर्शनं करण्यात आली। शेकडो महिला हिजाबच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या। अल्लाहू अकबरचे नारे देत कर्नाटक सरकारचा त्यांनी निषेध नोंदवला। जो कॉन्स्टिट्यूशनल राइट है, जो हमसे छीना जा रहा है, जो हमसे छीनने की कोशिश की जा रही है, हमें वो राइट हमारा चाहिए। स्कूल में हिजाब मत पहन के जाओ, कॉलेजों में मत पहन के जाओ। छोटी छोटी बातें ये लोग मुद्दा उठा के वो लोग ये मैसेज दे रहे कि इस मुसलमानों को निकालो या देश से। अमरावती शहरातही MIM आणि इतर मुस्लिम संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। 2 महिन्यांपूर्वी अमरावती शहरात दंगल उसळली होती। त्यामुळे आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली। पुण्यातही गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं तर शुक्रवारी काँग्रेसनं हिजाबच्या समर्थनात जोरदार निदर्शनं केली। दरम्यान परराज्यातील घटनेवरून महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवू नका असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलंय। सर्व युनिट हेड्सना ऑर्डर्स दिलेले आहेत
आणि त्यांनी हे आंदोलन एकतर होऊच नये किंवा झालं तर ते शांततेत पार पडावं या दृष्टिकोनातून पोलीस काम करतात. कर्नाटकातला हा वाद खरं तर तिथंच मिटायला हवा, पण या निमित्तानं महाराष्ट्रात माथी भडकवण्याचं काम तर कुणी करत नाही ना, अशी शंका आता घेतली जातीये. हिजाब वाद आता हिंदू मुसलमानवर येऊन ठेपला असून महाराष्ट्रानं या धार्मिक द्वेषाला बळी पडता कामा नये. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. बातमी पुण्यातनं, पुण्याच्या राजकारणातनं. पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यांवरती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की करून पाडलं, त्याच पायऱ्यांवर आज शुक्रवारी किरीट सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या शनिवारी शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महानगरपालिकेच्या पायऱ्यांवरनं पडले होते. त्यानंतर प्रचंड मोठा राडा झाला. किरीट सोमय्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्याच ठिकाणी सोमय्यांचा सत्कार करण्यासाठी भाजप नगरसेवक जमले. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, त्यामुळे गोंधळ झाला. पोलिसांचा विरोध न जुमानता पायऱ्यांवरच सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. जिथं सत्कार झाला त्या पायऱ्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून गुलाब पाणी टाकून स्वच्छ केल्या. मारण्याचा प्रयत्न केला. त्या संबंधी आयुक्तांनी सांगितलं, त्यांनी सगळी चौकशी केली आहे. त्या संबंधी कशा रीतीने लोक घुसले त्यांनी पुणे पोलिसांना त्या संबंधी स्टेटमेंट दिलेलं आहे. मी पुणे पोलिसाच्या बाबतीत एकच सांगतो, अमिताभ गुप्ता हा पुणे पोलीस आयुक्त नाही, ठाकरे पवारांच्या एजंट सारखे वागतायत. त्यांनी राकेश वाधवान 6,400 कोटी रुपये PMC बँक डिपॉझिटरचे लाटले होते. अमिताभ गुप्तानी त्याला पळवलं होतं वॉन्टेड असताना. बातमी झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या TET घोटाळा प्रकरणाची. TET घोटाळा उघड केल्यानंतर या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होतात आणि आता या घोटाळ्याची व्याप्ती 234 कोटींपर्यंत पोहोचल्याचं समोर येत आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार तुकाराम सुपेसह 5 जणांनी हा घोटाळा केल्याची माहिती समोर येते. या प्रकरणात GA सॉफ्टवेअरच्या माजी संचालकांनीही सुपेकडे बोट दाखवल्यानं सुपेच्या अडचणीत वाढ झाली आहे. बोगस प्रमाणपत्रांची तपासणी न केल्यानं राज्यातील शिक्षणाधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत. $234 कोटींचा शिक्षक भरती घोटाळा. राज्यातील शिक्षणाधिकारी रडारवर. तुकाराम सुपेच्या अडचणीत वाढ. शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास जसा पुढे सरकतोय तशी आणखी धक्कादायक माहिती समोर येते. आता या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 234 कोटींवर जाऊन पोहोचली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार तुकाराम सुपे, सुखदेव डेरे, सुशील खोडवेकर, प्रितेश देशमुख आणि अभिषेक सावरीकर या 5 जणांनी 234 कोटींचा घोटाळा केल्याचं समोर येत आहे. तर आपल्याकडून तुकाराम सुपेनं 30 लाख रुपये घेतले अशी कबुली GA सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक अश्विन कुमार शिवकुमारनं दिली आहे. सायबर पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून यापूर्वी 4 कोटींची रक्कम हस्तगत केली आहे. आता इतर आरोपींच्या घरांचीही झडती घेतली जाणार आहे. या प्रकरणातल्या दलालांनी 5 ते 7 लाख रुपये घेतल्याचंही निष्पन्न झालंय. विशेष म्हणजे तुकाराम सुपेनं ज्या शिक्षणाधिकाऱ्यांना TET प्रमाणपत्र पाठवलं त्यांनी या प्रमाणपत्रांची तपासणी का केली नाही असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय. अभिषेक सावरीकरकडनं जो शिक्षण आयुक्तांचा सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्याने 2017च्या टेटमध्ये सुद्धा मार्क वाढवण्याचं काम केलेलं आहे असं संशय संघटनेकडनं आहे किंवा सर्व विद्यार्थ्यांकडून आहे. 8 ऑगस्ट 2019ची जी यादी डिस्प्ले झाली होती त्या यादीमधून जे जिल्हा परिषदला 5,800 लोक लागलीत, तर त्या लोकांमध्ये किती लोकांचे मार्क वाढवून ती लोक लागलेली आहेत ह्याची सुद्धा चौकशी व्हावी. याच्यामध्ये मोठमोठे मंत्र्यांपर्यंत किंवा यांच्याही पुढे जाऊन हे मोठे मोठे आणखी मासे गळायला लागतील अशी अपेक्षा आहे आमची. खरं तर 2018 मध्येच TET घोटाळा उघड झाला असता, मात्र तुकाराम सुपेनं हे प्रकरण दाबून ठेवलं अशी माहिती शिवकुमारच्या चौकशीतून समोर आली आहे. या निमित्तानं झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत. शिक्षकांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचं समोर आल्यानंतर तुकाराम सुपेनं कारवाई का केली नाही? बनावट प्रमाणपत्र मिळालेले ते 18 विद्यार्थी कोण? आणि एवढा मोठा घोटाळा झाल्यानंतरही तुकाराम सुपे सारख्या अधिकाऱ्याला IAS सुशील खोडवेकरनं पाठीशी का घातलं?
या भरती घोटाळ्यातले अनेक गौड बंगाल झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये यापूर्वीच आम्ही समोर आणले. आता या प्रश्नांचाही आम्ही सातत्यानं पाठपुरावा करू. सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे. आणि आता बातमी मुंबईतनं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही होते. विशेष म्हणजे यावेळी आदित्य ठाकरे स्वतः गाडी चालवत होते. आदित्य ठाकरेंच्या मिशन मुंबईला अजित पवारांनी 650 कोटींचा निधी मंजूर केलाय. त्यामुळे मुंबईत विकास कामं वेगानं सुरू आहेत. या विकास कामांची दखल घेत अजित पवारांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं. दादर चैत्यभूमी येथील नवीन झालेल्या व्ह्यूइंग डेकचीही पाहणी अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी केली. अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून विशेषतः या भागाचं प्रतिनिधित्व वरळी विधानसभा असेल, माहीमचे आमचे सदा सरवणकर असतील, ह्या सगळ्या भागामध्ये हे प्रतिनिधित्व करत असताना जुन्या माहीमचा किल्ला, वरळीच्या त्या ठिकाणचा किल्ला, असे जे काही स्पॉट आहेत ते चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मलाही एक आवड आहे की अशा पद्धतीनं चांगलं काम जर कोणी करत असेल तर आपण पण पाहावं. प्रत्येक दिवस आपण नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आता एक वेगळी बातमी. तुम्ही विहीर पाहिली असेल, पण तब्बल 1 एकरात पसरलेली ही विहीर कधी पाहिली आहे का? चला आज आम्ही तुम्हाला दाखवतो बीडच्या शेतकऱ्यानं बांधलेली महाकाय विहीर. बापरे बाप, केवढी मोठी विहीर! 2 कोटी खर्चून 202 फुटांची विहीर. बळीराजाचा नाद करायचा नाही. कुणाचं नशीब कधी फळफळेल सांगता येत नाही. बीडच्या मारुती बजगुडे या शेतकऱ्याचं नशीब असंच फळफळलं आणि त्यानं चक्क आपल्या 1 एकर शेतात महाकाय विहीर बांधली. बीडच्या दुष्काळी भागातील ही विहीर, पण यंदा चांगला पाऊस झाला आणि ही विहीर तुडुंब भरली. आता एवढी मोठी विहीर बांधण्याचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? सांगूया. त्याचं झालं असं की औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम बीडमध्ये सुरू झालं. गेवराई तालुक्यातल्या पाडळसिंगी गावातले मारुती बाजगुडे यांची 1 एकर जमीन रोड बनवणाऱ्या IRB कंपनीनं गौण खनिज खोदकामासाठी घेतली. इथला मुरुम आणि खडक रस्त्याच्या कामात वापरण्यात आला. त्यापोटी बाजगुडेंना लाखो रुपयांचा मोबदलाही मिळाला. रस्त्याचं काम झाल्यानंतर बाजगुडेंच्या शेतात मोठी खदान तयार झाली. बाजगुडे यांनी शक्कल लढवली आणि त्यांनी या खदानीला सगळ्या बाजूंनी कठडा बांधून घेतला. तब्बल 2 कोटी रुपये खर्चून तयार झाली 202 फूट रुंद आणि 41 फूट खोल विहीर. त्यात कधी नव्हे तो यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाला आणि ही 1 एकरातली विहीर पाण्यानं तुडुंब भरली. मारुती बाजगुडे यांच्याकडे 12 एकर जमीन आहे. कोरडवाहू शेती करणारे बाजगुडे आता पाणी आल्यानं बागायतदार शेतकरी झालेत. शेतीला पाणी लागतं. पाऊस असा करतोय, आता 2-3 वर्ष झाले तर लगातार पाऊस आहे. दरवर्षी पाण्यामुळं समजा शेतीचं बिना पाण्याचं धकतच नाही. एक पाण्याचा प्रश्न मिटावाच माझ्या शेतीचा, त्याच्यामुळे मी विहीर खोदली. सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी परिस्थिती असते. सरकारी कामासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला अनेकांना वर्षानुवर्ष मिळत नाही. पण मारुतीरावांची बातच न्यारी. त्यांनी मोबदला तर पदरात पाडून घेतलाच, शिवाय मोकळ्या खदानीचं रूपांतर महाकाय विहिरीत केलं. वेल्डन मारुतीराव. विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड. आणि आता बातमी नोकरीची. तुम्ही जर बँकेत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. पाहूयात महाराष्ट्र बँकेत नेमकी किती आणि कोणत्या जागेसाठी पदभरती होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधील जर्नलिस्ट ऑफिसर स्केल 2 आणि स्केल 3 या पदांसाठी भरती केली जाणार आहे. जर्नलिस्ट ऑफिसर स्केल 2 साठी 400 जागा भरल्या जाणार आहेत, तर जर्नलिस्ट स्केल 3 साठी 100 पदांची भरती केली जाणार आहे. स्केल 2 साठी 48,170 ते 69,810 रुपये वेतनमान असेल, तर स्केल 3 पदासाठी 63,840 ते 78,230 रुपये वेतनमान असेल. जर्नलिस्ट ऑफिसर स्केल 2 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं किमान 60% कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असावी.
अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा किमान 45% असणार आहे. उमेदवाराला किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा. जर्नलिस्ट ऑफिसर स्केल 3 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 60% कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा किमान 45% असणार आहे. उमेदवाराला किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव असावा. आणि आता बातमी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि पालकांसाठी देखील. 10वी-12वी परीक्षांमध्ये पुन्हा एक मोठा अडथळा निर्माण झालाय. शिक्षण संस्था महामंडळानं आडमुठी भूमिका घेतली आहे. परीक्षेसाठी इमारती न देण्यावर महामंडळं ठाम आहेत. सरकारकडनं मागण्यांवर अजूनही तोडगा निघालेला नाही. नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षण संस्था संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत परीक्षेसाठी इमारती न देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. वेतनाव्यतिरिक्तचं अनुदान तातडीनं द्यावं अशी शिक्षण संस्था चालकांनी मागणी केली आहे. त्यात अपुरे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या पाहता परीक्षा घेण्यास विरोध केला जातोय. त्यामुळे 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये अडथळा निर्माण झालाय. आम्ही जो निर्णय घेतलेला होता की बोर्डाच्या परीक्षेला 10वी आणि 12वीच्या परीक्षेला आमच्या इमारती आणि आमचा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणार नाही, तो निर्णय आमचा ठाम आहे. आजपर्यंत सरकारकडनं अजूनही चर्चेकरता आम्हाला कोणी बोलावलेलं नाही आहे आणि चर्चा नसल्यामुळे आम्ही आमचा निर्णय मागे घेणार नाही आहे. बातमी नाशिकमधून येते. प्रेम प्रकरणातनं तरुणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेरे गावात घडलाय. धक्कादायक बाब म्हणजे स्वतः मुलीनंच ज्वलनशील पदार्थानं प्रियकराला जाळलंय. या गुन्ह्यात तिच्या कुटुंबियांनी तिची साथ दिली. गोरख बच्छाव असं पीडित तरुणाचं नाव असून तो 55% भाजलाय. रॉडने मारून जाण्याचा प्रयत्न झालेला आहे. सदर जखमी व्यक्ती जो आहे तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. यामध्ये ज्यांनी पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केला तिच्याबरोबर याच्यात असणारे तिचे भाऊ व नातेवाईक यांच्याकडे पोलीस ह्या प्रकरणाने तफ्तीश करत आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे